आजार, अमृत महोत्सव, गायत्री पुरश्चरण, निर्वाण, समाधी मंडळ, नंतरचे अनुभव. घन अन्न गिळताना त्रास होऊ लागल्यावर अनेक वर्षांपासून श्री स्वामी केवळ यवागू घेऊनच राहत असत आणि तेही एकदा दुपारी. यवागूचा उल्लेख श्री वासुदेवानंद सरस्वतींचे चरित्रात आहे. यवागू म्हणजे यवांची पेज म्हणायला हरकत नाही, पण श्री स्वामी घेत त्याला आमच्याकडे भाताचे कुवळ म्हटलं तरी चालेल. खूप वेळा भात शिजवून अगदी पिचला म्हणजे त्यातच तो हाताने कुस्करायचा. त्यात शीतकण वा इतर घनकण राहणार नाहीत असा जवळजवळ वस्त्रगाळ करायचा. त्यात थोडं दूध घालायचं आणि चमचाभर तूप आणि चवीसाठी मीठ, थोडी साखर असं साधारण भांडभर द्रव ते दुपारी भोजनाचे वेळी घेत. त्यावरच सर्व अन्नाची गरज भागवली जात असे. यालाच यवागू म्हणत. केवळ एवढ्या अन्नांशावर माणसाचं दैनंदिन हिंडतं फिरतं जीवन जगणं जवळजवळ अशक्य. पण श्री स्वामींना तेवढं अन्न पुरे होत असे. एरवीसुद्धा बरेच वेळा ते म्हणत असत की अन्नाचं चोचले करू नये, जिभेला आवडते मन राहत नाही म्हणून गरजेपेक्षा जास्त खाऊ नये, जगण्यापुरतं खावं. आपल्या बाबतीत मात्र त्यांनी हे अक्षरशः खरं करून दाखवलं असंच म्हणावं लागेल. सकाळी उठल्यावर घोटभर चहा घेत, तसाच दुपारी घोटभर चहा घेत. दूध सोसत नाही म्हणून प्यायचं टाळीत. पण पुढे शौचाची तक्रार सुरू झाली. शरीरांतर्गत उष्णता वाढल्यामुळे शौचाला साफ होईना, खडी होई आणि त्रास होई. त्याकरता रात्री झोपताना थोडं दूध तूप घालून घ्यावं असा वैद्य आणि भक्त यांचा आग्रह होई म्हणून घेत. त्याचा उपयोगही बरा झाला. तरीसुद्धा हे औषध म्हणूनसुद्धा ते नियमित घेत होते असं नाही. अगदी आठवणीने कोणी न चुकता आणून पुढे धरलं तर त्यातील थोडे घेत इतकंच. प्रकृती अशी तोळामासात झाली तरी शेवटपर्यंत दृष्टी, श्रवण, घ्राणेंद्रिय वगैरे सर्व इंद्रिय अगदी उत्तम काम करीत होती. कोणतंही वैगुण्य नव्हतं. आता येणाऱ्या जाणाऱ्यांचा त्यांच्या प्रकृतीला फारच त्रास जाणवू लागला होता. आपलं घर गाव सोडून आता ते कुठेही जात नसत. जाणं बंदच केलं होतं. त्याच सुमाराला त्यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण होतात म्हणून श्री दाजी ओटवणेकर यांच्या पुढाकाराने श्री स्वामींचा अमृत महोत्सव करण्याची कल्पना पुढे आली. प्रथम श्रींनी ते सर्व धुडकावून लावलं, पण नंतर एका अटीवर मान्यता दिली. कोणी आहेर वगैरे आणायचा नाही आणि मी श्री अक्कलकोट स्वामींची तसबीर घेऊन बसेन. जे उपचार करायचे त्या तसबिरीवर करा, मला इतर काही सोपस्कार करू नका. हे सर्व मान्य करून हा सोहळा करायचं ठरलं. सदर कार्यक्रम इंग्रजी तारखेप्रमाणे दिनांक 19 एप्रिल 1962 या दिवशी साजरा करायचं ठरलं. ठरल्याप्रमाणे निमंत्रण पत्रिका रवाना झाल्या. कार्यक्रमाची रूपरेषा ठरू लागली. त्या दिवशी मंगलस्नानापासून सर्व धार्मिक विधी, शांत, होम हवन, महापूजा वगैरे करायचं ठरलं. गावातील सर्व देवस्थानच्या पूजा, अभिषेक आणि त्याशिवाय निरनिराळ्या ठिकाणी क्षेत्रस्थानी म्हणजे नरसोबाची वाडी, गाणगापूर, अक्कलकोट, शिर्डी, गरुडेश्वर, आरुडाश्रम, हुबळी वगैरे ठिकाणी पूजा अभिषेक करण्याची व्यवस्था केली. याशिवाय कोल्हापूर निवासी श्री महालक्ष्मी जगदंबा आणि इतर स्थानं याही ठिकाणी पूजा अभिषेकाची व्यवस्था करण्यात आली होती. ठरलेला कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. सर्व कार्यक्रमात उपचारांच्या वेळी श्री स्वामी श्री अक्कलकोट स्वामी समर्थांची तसबीर जवळ घेऊन बसत आणि जे करायचं ते यांचं करा असं सांगत. तसे प्रथम त्यांचे आणि नंतर श्री स्वामींचे सर्व उपचार करण्यात आले. अनेकानेक भक्त आले होते. गावाला जत्रेचं स्वरूप आलं होतं. येणाऱ्या सर्वांची सर्व व्यवस्था व्यवस्थित करण्यात आली होती. तो कार्यक्रमही फारच चांगल्या रीतीने समाधानकारकपणे पार पडला. त्या दिवशी दुपारी जेवणं खाणं झाल्यावर निवांतपणे श्री स्वामींचे उपस्थितीत सर्व भक्तांचा एक मेळावा भरला होता. त्यावेळी आपणाला काय वाटतं याविषयी निरनिराळ्या भक्तांनी विचार प्रकट केले. नंतर स्वामींनी आशीर्वादपर संदेश दिला आणि हा हृद्य सोहळा संपला. पण या वेळेपासून श्री स्वामींना पडलेला ताण जास्त जाणवू लागला. प्रकृतीमध्ये अनेक वेळा आकस्मिक बदल होऊ लागले. अशक्तपणा जाणवू लागला. कधी उत्तम कधी नरम अशी प्रकृती होऊ लागली. आणि अशाच एकावेळी
श्री स्वामींनी गायत्री पुरस्चरण करण्याचा आपला मनोदय जाहीर केला. हे पुरस्चरण श्री स्वामींची प्रकृती पाहता त्यांना झेपणार नाही, म्हणून ते ब्राह्मणांद्वारे करावं असाच सर्व भक्तांचा आग्रह पडल्यामुळे सदर पुरस्चरण ब्राह्मणांद्वारा करण्यास श्रींनी संमती दिली. हाही कार्यक्रम असाच फार मोठा न भूतो न भविष्यती असा झाला. जिल्ह्यातीलच नव्हे तर इतर ठिकाणाहून सुद्धा विद्वान ब्राह्मणांना मुद्दाम पाचारण करण्यात आलं होतं. इतर शास्त्री, पंडित, कीर्तनकार यांनाही निमंत्रणं होती. रोज सकाळी 12 वाजेपर्यंत जप झाल्यावर दुपारी, सायंकाळी आणि रात्री असे निरनिराळे पुराण, प्रवचन, कीर्तन, भजन असे कार्यक्रम सुरू झाले. सर्व सोहळा सुमारे 8 दिवस चालला. शेवटच्या दिवशी हवन, पूर्णाहुती वगैरे होऊन महाप्रसाद झाला. याही वेळी अगणित भक्त आले होते. फार दूरवरच्या ठिकाणाहून सुद्धा अनेक भक्त आले होते. श्री स्वामींच्या सर्व श्रद्धास्थानांना पत्रिका, पत्र पाठवून कार्यक्रमाचं कळवलं होतं. आशीर्वाद असावे अशी विनंती होती. त्याप्रमाणे सर्वच ठिकाणांहून अनेक आशीर्वादपर संदेश आले होते. जे भक्त येऊ शकले नाहीत त्यांचीही पत्र सारखी येत होती. सर्वच दृष्टीने डोळ्यांचं पारणं फिटावं असाच हाही कार्यक्रम झाला. यानंतर मात्र बोलताना क्वचितच श्री स्वामींचे तोंडून निर्वानिर्वीची भाषा ऐकू येऊ लागली. एकदा माझ्यापाशी बोलताना आपला देह कुठे कसा ठेवावा यासंबंधी बोलणं सुरू केलं. मी फारसं लक्ष देत नाही म्हटल्यावर त्यांनी ज्योतिषशास्त्राधारे मला सांगायला सुरुवात केली. त्याचा मतितार्थ एवढाच की त्यांच्या वयाचे 84वे वर्ष कठीण आहे. ते उलटलं तर पुढे फार भरभराटीचा काळ आहे वगैरे. पण त्यांनी सूचित केलेलं 84वं वर्ष काही उलटलं नाही. 81व्या वर्षी सहस्त्रचंद्रदर्शन शांती झाली. त्यानंतर ते जवळजवळ अंथरुणावरच होते. उत्तम प्रकृती म्हणता येईल अशी सुधारणा झालीच नाही. याच सुमाराला येथील देवस्थानचा कारभार नियमितपणे चालावा असं भक्तांना वाटत असल्यास इतर कोणाचा त्रास, अडथळा होऊ नये म्हणून श्री स्वामींनी एक इच्छापत्र लिहिलं आणि विश्वस्त मंडळाची नेमणूक केली. यामार्फत हा सर्व व्यवहार चालावा अशी इच्छा व्यक्त केली. स्थानाचे किंवा स्वामींचे रोख आणि ठराविक असे काही उत्पन्न नव्हतंच. त्यामुळे इतर बखेडे काहीच नव्हते. पण निर्वानिर्व सुरू झाली होती. परतीराचे वेध लागले होते. आता श्री स्वामी फारसं काही बोलत नसत, स्वतः देखील काही करीत नसत. याच वेळी त्यांना अर्धांगाचा एक सौम्यसा झटका आला. त्या स्थितीत सुमारे 1.5 महिना श्री स्वामी होते आणि अखेरीस 17 जून 1970 रोजी महानिर्वाण झालं. गायत्री पुरस्चरणाचं हवनासाठी केलेलं कुंड तसंच होतं. त्याच ठिकाणी त्यांना समाधी देण्यात आली. आज पुतळा आणि पादुका त्याच जागेवर बसवण्यात आलेल्या आहेत. आपल्या आजारीपणात कोणीही भेटण्यास येऊ नये असंच भक्तांना निरोप होते. त्यावेळी स्वामी नित्य आत्मचिंतनातच मग्न असत. चांगले वाईट काहीही हो, खाणं, पिणं आणि देहबुद्धी जणू सोडून परब्रह्म स्वरूप बनून गेल्यासारखेच वागत होते. महानिर्वाणानंतरसुद्धा श्री स्वामींचे आपल्या भक्तांचे रक्षण, मार्गदर्शनाचं व्रत आजही तसंच चालू आहे असं दिसतं. कुणाला स्वप्नदर्शन होऊन मार्गदर्शन मिळालं, कुणाचं काम समाधीजवळ प्रार्थना करून होतं, कुणाला फोटोसमोर नुसतं सांगून काम होतं. इतकंच नव्हे तर काहींना कुणाच्या तरी रूपाने प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन केल्याचा अनुभव आहे. या मार्गदर्शनामध्ये श्री स्वामी वापरीत तोच एखादा शब्द आला म्हणजे त्याला श्री स्वामींची चटकन आठवण होऊन त्याची खात्री पटते की हे मार्गदर्शन कुणी दुसऱ्याने केलं असलं तरी या स्वरूपात श्री स्वामींनीच हे सर्व सांगितलं आहे. याही पलीकडे प्रत्यक्ष त्या रूपात सुद्धा जागेपणी दर्शन दिल्याची उदाहरणं आहेत. श्री भाऊसाहेब भाटवडेकर यांची कन्या चिरंजीव विद्या ही बाळंतपणाचे वेळचा आपला अनुभव सांगते. तो अपूर्वच म्हटला पाहिजे. बाळंत होण्याआधी 1-2 दिवस अचानक काही त्रास होऊ लागला. डॉक्टरसुद्धा भांबावून गेले. सर्वांनाच एक अनामिक काळजी वाटू लागली. इतक्यात तिच्यासमोर प्रत्यक्ष श्री स्वामी उपस्थित झाले. म्हणाले, घाबरू नको, काही कमी जास्ती होणार नाही. थोड्याच वेळात सर्व ठीक होईल. बाळंतपणाला अजून वेळ आहे. 2 दिवस.
डॉक्टरांना वाटत असलं तरी ऑपरेशन वगैरे काही करावं लागणार नाही. सर्व सुरळीत व्यवस्थित पार पडेल. सारं काही ठीक होईल. मुलगी होणार आहे. मुलगी चालेल ना? पहिली बेटी धनाची पेटी. विद्या म्हणाली, चालेल. त्यानंतर आता घाबरू नकोस हां, माझं लक्ष आहे. एवढं म्हणून श्री स्वामी अंतर्धान पावले. झालं. तास 2 तासात त्रास नाहीसा झाला. त्रास सुरू का आणि कसा झाला आणि अचानकपणे नाहीसा कसा झाला हे सुद्धा डॉक्टरांच्या लक्षात येत नव्हतं. पण नेहमीपेक्षा काही निराळं होण्याची शक्यता आहे अशी स्वतःच्या मनाशी त्यांनी खुणगात बांधली आणि नित्य तपासणी वगैरे चालू ठेवली. श्री स्वामींनी सांगितल्याप्रमाणे 2 दिवसांनी पोट दुखू लागलं. तिला टेबलावर घेण्यात आलं. त्यावेळीसुद्धा आयत्या वेळी धावाधाव होऊ नये म्हणून डॉक्टरांनी ऑपरेशनपासून ऑक्सिजन, रक्त वगैरे सर्वच तयारी जय्यत करून ठेवली होती. नर्स आणि इतर माणसं जरा बाहेर आहेत अशा वेळी श्री स्वामी तिच्या उशाशी उभे दिसले. म्हणाले, यातलं काही लागणार नाही. मी इथे आहे. घाबरू नकोस. सर्व ठीक होईल. आता थोड्याच वेळात तुझी सुटका होईल. काही काळजी करू नकोस. यानंतर थोड्याच वेळात सर्व व्यवस्थित पार पडलं. मुलगीच झाली. कसला त्रास झाला नाही. ऑपरेशन वा अन्य कशाचीही गरजच पडली नाही. अशा तऱ्हेने प्रत्यक्ष येऊन काही सांगितल्याची इतर उदाहरणं माझ्यापर्यंत आलेली नाहीत. पण निर्वाणानंतर सगुण प्रत्यक्ष दर्शन, भेट, बोलाचाली झाली म्हणून हे उदाहरण महत्त्वाचं आणि सांगण्यासारखं वाटलं.